डॉक्टर श्रीमती मेघा आयरे, वैद्यकीय अधिकारी, राज्य कामगार विमा रुग्णालय आयुक्तालय मुंबई यांची राज्य कामगार विमा रुग्णालय सातपूर नाशिक येथे भेट। डॉक्टर आयरे यांनी सर्वप्रथम रुग्णालयातील ओपीडी विभागास भेट देऊन त्या संदर्भातील धन्वंतरीचा आढावा घेतला आणि संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात। त्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती विभागास भेट देऊन प्रतिपूर्तीच्या कामकाजाबाबत तसेच प्रलंबित वैद्यकीय बिलांच्या संदर्भात आढावा घेतला व वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या कार्यपद्धतींबाबत मार्गदर्शन केलं। डॉक्टर आयरे यांनी या संदर्भातील संचिकांचे प्रत्यक्ष अवलोकन केले। त्यानंतर रुग्णालयातील एसएसटी विभागात भेट देऊन एसएसटी संदर्भातील कामकाजाची त्याचप्रमाणे संबंधित अभिलेखांची तपासणी केली व एसएसटीच्या अचूक कामकाजाबाबत सूचना केल्या। तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्या दालनात रुग्णालयांच्या प्रलंबित कामकाजाबाबत त्याचप्रमाणे एआरएमच्या कामाबाबत आढावा घेतला। डॉक्टर आयरे यांच्या शुभ हस्ते वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनात नेताजी सुभाषचंद्र बोस व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील नोंदणी कक्षाजवळ विमाधारकांशी प्रत्यक्ष संवाद साधून विमाधारकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या अनुषंगाने संलग्न रुग्णालयांची यादी व संपर्क क्रमांक आदी तपशील दर्शनी भागात प्रदर्शित करण्याबाबत सूचित केले। त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीत उपचारांच्या करावयाच्या कार्यपद्धतींबद्दल मार्गदर्शन केलं। उपस्थित विमाधारकांच्या शंकांचे निरसन डॉक्टर आयरे यांनी केले। यावेळी उपस्थित राज्य कामगार विमाधारक श्री सुमित अवधे शर्मा यांनी रुग्णालयाच्या कामकाजाबाबत तसेच त्यांना मिळालेल्या सहकार्याबाबत मनोगत व्यक्त केलं। त्यात त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात प्रशंसा केली। याबाबत विमाधारकाकडून अभिप्राय घेण्यासाठी फीडबॅक रजिस्टर ओपीडी कक्षात ठेवावे अशा सूचना डॉक्टर आयरे यांनी केल्या। वैद्यकीय अधीक्षक यांच्या दालनात अंतर्गत लेखापरीक्षणाचे प्रलंबित अहवाल त्याचप्रमाणे या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल याबाबत सविस्तर आढावा घेतला व त्या संदर्भात सूचना केल्या। रुग्णालयातील विविध सेवा, रुग्णसेवा व्यवस्था, औषध साठा, उपकरणे, स्वच्छता त्याचप्रमाणे बांधकामाच्या प्रगतीबाबत डॉक्टर पावरा यांच्यासोबत चर्चा केली व आढावा घेतला। रुग्णालयात सुरू करावयाच्या प्रसूती कक्षाच्या कामकाजासाठी जागेची उपलब्धता करण्याच्या दृष्टिकोनातून सेवा दवाखाना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याबाबत सूचना केल्या। त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील आस्थापनांनी नोंदणीकृत कामगारांसाठी असलेल्या रुग्णालयाचा कामगार जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यावा असे कळकळीचे आवाहन डॉक्टर BN पावरा, वैद्यकीय अधीक्षक यांनी स्टार न्यूज चॅनल नाशिकच्या माध्यमातून केलं। डॉक्टर श्रीमती मेघा आयरे यांनी सातपूर रुग्णालयाच्या कामकाजाबाबत भेट नोंदवहीत आपला अभिप्राय नोंदवला। याप्रसंगी डॉक्टर BN पावरा, वैद्यकीय अधीक्षक, डॉक्टर दांडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर राऊत, प्रशासन अधिकारी, डॉक्टर सरोज जवादे, वैद्यकीय अधिकारी तसेच कार्यालयीन कर्मचारी, कामगार विमा योजना लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यापेक्षा ESICने आपल्याला जे काही सुविधा दिलेली आहे की तुम्ही कॅशलेस सुविधाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त, हा त्याचा मागचा उद्देश आहे। आणि त्यासाठी आज आपल्याकडे कार्यक्रमाला मुंबईहून डॉक्टर मेघा आयरे मॅडम आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांतर्फे आणि या हॉस्पिटलतर्फे मी त्यांचा आभार मानतो। पुढचा माईक आमच्या सरांकडे जातो। सर्वांनी चांगली माहिती मिळालेली आहे मॅडमकडून आपल्याला की आपले जे टायअप रुग्णालय आहे या टायअप रुग्णालयामध्ये तुम्ही डायरेक्टली ॲडमिट होऊ शकता इमर्जन्सीमध्ये। पण तुमच्या घराजवळ बरेचसे आपले टायअप हॉस्पिटल आहेत, त्याची यादी तुम्ही घ्या आणि कधी वाटलं तुम्ही डायरेक्ट तिकडे ॲडमिट होऊ शकता। आणि त्याच्या समजा प्रायव्हेटला जरी तुम्ही ॲडमिट झाले तर त्याचं बिल रिएम्बर्स होतं। याबद्दल सर्वांनी आपल्या घरच्यांना माहिती द्यावी, आपल्या मित्रांना माहिती द्यावी। टायअप हॉस्पिटलला आपल्या हृदयाचे उपचार होतात, पॅरालिसिसचे होतात आणि मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे, काय झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, फ्रॅक्चर झालं आहे, या संदर्भात सगळ्या माहिती आम्ही कॅम्पमध्ये देतोच आहोत। आता आम्ही जवळजवळ 70-80 कॅम्प घेतलेले, त्या कॅम्पमध्ये या प्रकारच्या माहिती देण्यात आलेल्या आहे। आणि जर कोणी ऐकले असतील त्यांनी कृपया आपल्या कंपनीशी HR कॉन्टॅक्ट करून तिथे कॅम्प मॅनेज करण्यात यावा। त्या कॅम्पमध्ये आम्ही रक्तगळती, कोलेस्ट्रॉल अशा बऱ्याचशा साऱ्या टेस्ट आणि कॅल्शियम, रक्तवाढीच्या गोळ्या या औषधं पण आम्ही तिथे देतो। तर जर कोणाच्या कंपनीत तुम्हाला कॅम्प अरेंज करायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधावा। आज आपल्या इथे वरिष्ठ कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी आयरे मॅडम आल्या, त्यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेले आहे, त्यांचे धन्यवाद। आणि आता मी पवार सरांना विनंती करतो की मॅडमचं स्वागत करावं। आजारी तुम्ही औषध घ्यायला आलेला, पण मी सध्याचा हा जो दौरा केलेला आहे तो रिएम्बर्समेंट म्हणजे वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती, म्हणजे तुम्ही पेशंट्स लोक जे इमर्जन्सीमध्ये जे जाता तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाता आणि समजा लाख खर्च करता आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे
आलेली त्यासाठी आलेली आहे. तर मला असं विचारायचं आहे की इथे जे उपस्थित आहेत त्यांनी किती लोकांनी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीचा अनुभव घेतलेला आहे? हात वर करतो मॅडम. अच्छा, मग तुम्हाला किती? अच्छा, अजून तुमचं इथे डिस्पेन्सरीला टाकलेलं आहे. मग आता जेवढे उपस्थित आहेत, जेवढे आता यांना पण अजून वेळ लागतो, बरोबर तुम्ही आता खर्च केले 65 हजार, तर तुम्हाला आता आमच्या ज्या कायद्यामध्ये नियम आहेत आम्हाला की CGS प्रमाणे तुम्हाला 50% किलो वर मिळतं, तुमचं जेवढं नुकसान होतं. तर आपण आता काय केलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आता कॅम्प तर सुरू केलेले आहेत सगळीकडे, कॅम्प घेणं सुरू केलेले आहेत आणि टायपची जिथे आम्ही टायप केलेले आहे, ज्या प्रायव्हेट हॉस्पिटलशी टायप केलेलं आहे, अशा वेळेला इमर्जन्सीला रात्री कधी तुम्हाला इमर्जन्सी आली तर त्या टायपला जायचं, म्हणजे तुमचे उपचार आहेत ते फ्रीमध्ये होणार, बरोबर. म्हणजे रिएम्बर्समेंट हे तुम्हाला आता लोनचं फी हप्तेवार त्याचं हे एक नेगेटिव्ह फीडबॅक आहे. तर माझी अशी विनंती आहे, अजून कोणी घेतलेलं आहे? अजून कोणी घेतलेलं आहे? त्याचं कुठला डिसिजन सगळं आहे? आणखी कोणी घेतलेलं आहे रिएम्बर्समेंट? खर्च कोणी केलेलं आहे का? किंवा आधी अनुभव आहे का? आधीचा अनुभव आहे? माझी अशी विनंती आहे की इथे डिस्प्ले करा तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलचे, म्हणजे आता हे लोक डिस्पेन्सरीचे पण जे डायरेक्ट आहे त्याची यादी इथे लावा, म्हणजे त्यांना कळेल, पेशंट लोकांना कळेल की इथले कुठले डायरेक्ट आहे. इमर्जन्सीमध्ये ते तिथे जाऊन ॲडमिट होतील आणि उपचार घेतील, म्हणजे त्यांचा जो हा पैसा आहे ॲक्च्युली यांचा पगार किती असतो? खूप कमी असतो. कुठून आणणार पैसा प्रायव्हेटला द्यायला? माहिती आहे. फक्त काय होतं की तुम्ही नुसते असे केलं तर नाही, तुम्हाला जे PIC दिलेलं आहे, इन्शुरन्स कार्ड जे दिलेलं आहे ते घेऊन जायचं बँकला. कधी इमर्जन्सी आली तर बँकला जायचं, ते दाखवायचे तुमचे उपचार तिथे निशुल्क होतो. तुम्हाला जो खर्च हे सोबत घेऊन जायचं. PIC जे दिलेलं आहे किंवा ओळखपत्र दिलेलं आहे. काय होतं कधी लोकांना वाटतं की जे काय हॉस्पिटल आहे त्याची यादी घ्या आणि तिथे कुठले उपचार होतात ते करा, त्याप्रमाणे तुम्हाला उपचार घेतात. अजून कोणाला? तो तुम्ही दुसऱ्या कंपनीचा जाता त्या तो जो नंबर दिलेला असता तो त्या कंपनीला सांगायचा. मॅडम अच्छा, मग तुम्हाला मला किती पैसे मिळाले आहेत का परत की नाही? कधी केलेलं आहे? मे 25ला केलं. अजून तुमचं इथे अंत हे आहे एक्सप्रेस केलं का खाली सुशेलामध्ये बिलकुल टाकलं खाली काय केलं माझं जेवढे उपस्थित आहे जेवढे आता यांना पण अजून वेळ लागतो, तुम्ही आता खर्च केले 65 हजार. तुम्हाला आता आमच्या ज्या कायद्यामध्ये नियम आहेत तुम्हाला 50% किलो वर घेतलं ते सगळं नुकसान होतं. तर आपण आता काय केलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये आता कॅम्प सुरू केलेले आहेत सगळीकडे, कॅम्प घेणं सुरू केलेलं आहे आणि टायपची जिथे आम्ही टायप केलेलं आहे त्या प्रायव्हेट हॉस्पिटलची टायप केलेलं आहे. अशा वेळेला इमर्जन्सीला लागली कधी तुम्हाला इमर्जन्सी आली तर टायप करायचं, म्हणून तुमचे उपचार आहेत ते फ्रीमध्ये मिळाले, बरोबर. रिएम्बर्समेंट आहे तुम्हाला आता लोनचं तुम्ही हप्तेवारी. नाशिक स्टार न्यूजसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.